ते आता नाही गाता येतच नाही लाजतेच असं आहे ते. नाही, मला वाटलं असं म्हणलं की चिडचिड चिडचिड माझ्यावर तू असं. तोडलंच भावा. तर आजच्या भागात पाहूया अवधूत गुप्तेंची म्युझिकल लव्ह स्टोरी. मी कायम सांगतो की मी माझ्या आईच्या कडेवर आणि तू तुझ्या आईच्या कडेवर असे आपण भेटलो, कारण मागच्या गल्लीतच तू राहत होतीस. सो आशिकीवाला आपण कधी पहिलं भेटलो? मग कॉलेजमध्ये. त्यावेळेला आपण डेटिंग असं नव्हतं आपलं. मी डायरेक्ट विचारलं आय लव्ह यू, डू यू लव्ह मी? तू म्हणली मी तुला उत्तर उद्या देईन, आणि आपण डायरेक्ट तुझ्या घरी भेटलो. आमच्या घरी लग्नाच्या आधी 3 दिवस संगीत होतं आणि माझ्या घरी मस्त मैफिल चालली होती. माझे काही मित्र गाणारे वाजवणारे आले होते, घरातले पाहुणे पण होते आणि काही सासरची माणसं म्हणजे होणाऱ्या हिच्या घरची पण काही लोक आली होती आणि ही पण छान नटून ठटून आली होती. आणि सगळ्यांनी, मी 1-2 गाणी आधी गायली आणि सगळ्यांनी मला सांगितलं की एखादं डुएट गाणं झालं पाहिजे. आणि गिरिजाला गाणं अजिबात म्हणजे लाजते ती गायला खूप. ते आता गाता येतच नाही लाजतेच असं आहे ते. मला वाटलं असं म्हणलं की चिडचिड माझ्यावर तू असं. तर ती खूप टेन्शनमध्ये गेली, आता काय करायचं. तर मी पण एकदम शाहरुख खान सारखं असं बघून मुझ पे विश्वास करते हो असं मी माईकवरनं विचारलं आणि गाणं म्हणायला सुरुवात केलं. आणि आम्ही ते फर्स्ट डुएट एव्हर, आणि मला वाटतं लास्ट डुएट एव्हर आम्ही ते गाणं गायलं. अँड दॅट वॉज बडे अच्छे लगते हैं ये धरती ये नदियाँ ये रहना और तुम. सो मला आठवत आहे की आमचे स्ट्रगलिंग डेज होते. तिचं लाईफ त्या बाबतीत खूप डिसिप्लिन अगेन होतं. तिने खूप छान अकॅडमिक्स अचीव्ह केलं. ती एमलिप करत होती ह्याला SNDT टाऊनला. आणि तिकडे आम्ही कुठेतरी असेच भेटलो. मग या वेळेला आपण काय करूया, आपण मंत्रालयाकडनं एक बस यायची, मला वाटतं 4 नंबरची बस होती असं मला साधारण आठवत आहे. आणि ती मंत्रालयाकडनं यायची, ती आम्ही तिथेच कुठेतरी पकडली आणि आम्ही बसमधनं यायचं ठरवलं. अर्थात त्यावेळेला संध्याकाळी 6-6:30 वाजता 7 वाजता बस पण खूप पॅक होती. पावसाचे दिवस होते. पावसाळा होता. आम्ही अर्धे भिजलेले आणि अर्धी छत्री पकडून हातात सामान आणि त्या बसच्या गर्दीमध्ये की कुठेतरी आम्हाला पुढच्या 1, 2, 4, 5 स्टॉप नंतर आम्हाला बसायला मिळेल. पण खरं बघायला गेलं तर आम्ही दादर क्रॉस झालं, माहीम क्रॉस झालं, तरी सुद्धा आम्हाला बसमध्ये बसायला काही जागा मिळेना. उभं राहून पाय दुखायला लागले. आणि माझं तिच्याकडे बघून फार वाईट वाटत होतं की फक्त माझ्याबरोबर राहण्यासाठी ती ट्रेन सोडून बसनी येत होती. त्यामध्ये मी सहज हिशोब केला मनातल्या मनात की माझ्या खिशात किती पैसे आहेत, आणि आयुष्यातला सगळ्यात मोठा डिसिजन, रोमॅन्टिक डिसिजन घेतला. जो मी तिला म्हणलं उतार. ती म्हणली म्हटलं उतार, चल गा. मग आम्ही बँड्राला मस्जिदीच्या इकडे आम्ही दोघे जण बस सोडली. पूर्ण बोरिवली पर्यंतचं तिकीट काढलेलं असून मी आणि तिने बस सोडली आणि तिला म्हटलं समोरच्या रिक्षात बस. माझ्याकडे खिशात विचार करून 165 किंवा 67 रुपये असतील, पण मैंने गेम खेळ दिया. मला जर का माझ्या आयुष्य सावरायला कोणी मदत केली असेल हे इनडिसिप्लिन आहे तर ती गिरीजा आहे. कारण तिने डिसिप्लिन मेंटेन केलेली आहे. मला जरी घरी जायला उशीर झाला, सकाळी उठायला उशीर झाला, काही झालं तरी ती दररोज पहाटे 5:45 वाजता उठून मुलांचे डबे करते, मुलांना योग्य वेळी शाळेत पाठवते. दोन्ही मुलांचं तिने शिक्षण, आता मोठ्याचं आता 10वी होत आला, तर ते तिने अत्यंत डिसिप्लिननी केलेलं आहे. सो आमच्या दोघांच्या आयुष्यातल्या आणि संसारातली डिसिप्लिन आणि इनडिसिप्लिन याचं बरोबर वाटप आम्ही करून घेतलं आहे. तो म्हणजे डिसिप्लिन तिच्याकडे, इनडिसिप्लिन सगळी माझ्याकडे आहे. एरवी रुटीनमध्ये आम्हाला जमत नाही, त्यामुळे आपलं एक बरेच वर्षांपासूनचं हे आहे की एखादा मे महिन्याची सुट्टी किंवा मार्च महिन्याची सुट्टी काढून महिनाभर आम्ही मुलांसकट फिरायला जातो. ते आम्ही शक्यतो दरवर्षी वर्षातनं 1दा किंवा 2दा तरी करतो. म्हणजे पेरेंटहूड दॅट्स द बेस्ट थिंग दॅट हॅज हॅपन टू बोथ ऑफ अस. म्हणजे इफ यू अग्री की तुझं करिअर वगैरे हे वेगळं आहे, पण म्हणजे मुलं जी आली आमच्या आयुष्यात, आमच्या दोन्ही मुलांमध्ये मोठ्याचं नाव अथांग, धाकट्याचं अभेद्य, तर दोघांच्या जन्मापासून आमच्या आयुष्यामध्ये एक वेगळंच मजा सुरू झाली. आणि जे आमचं बॉन्डिंग किंवा जे एकमेकांबद्दलचे तक्रारी किंवा काही जे काय होतं ते अजून बॉन्डिंग आमचं स्ट्रॉंग होत गेलं मुलांना वाढवण्यामध्ये. आणि आम्ही दोघंही, म्हणजे तो बिझी असला तरी त्याचं पूर्ण लक्ष मुलांवरती असतं, तर दोघं मिळूनच आम्ही मुलांना वाढवतोय. आणि दॅट्स द बेस्ट थिंग. आमच्या लग्नाच्या बद्दल मी म्हणेन तर मुलं ही सगळ्यात छान गोष्ट झाली आयुष्यात. हो खरं आहे.
मुलं आता त्यांच्यासाठी आम्ही जगतो आहोत, त्यांचं ते केंद्रस्थानी आहेत, आम्ही बाजूला आहोत आणि त्या केंद्रस्थानाला कसं पुढे न्यायचं, त्यांचं कसं भलं होईल, त्यांच्यासाठी पैसे कमवायचे, त्यांच्यासाठी संस्कार करायचे, त्यांच्यासाठी सण साजरे करायचे आणि त्यांच्यासाठी ट्रिप्स प्लॅन करायच्या, त्यांच्यासाठी ट्रॅव्हल करायचं, असं सगळं आयुष्य त्यांच्याभोवती केंद्रित झालेलं आहे आणि ते खूप सुंदर आहे. तर कशी वाटली यांची आशिकीची कहाणी? अजून एक नवीन अनोखी आहा स्टोरी घेऊन येतोय लवकरच. स्टे ट्यून्ड.